आज 1 वर्षानंतर तिला पाहिलं, अगदी होती तशीच होती. मग मनाशी निश्चय केला, आता दुसरी नाही बघायची, यंदा पण ही जुनीच ताडपत्री वापरायची. नमस्कार मित्रांनो, कोकण व्लॉग्स ऑफ वेद या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तसेच कोकण इन समर या सिरीजच्या एका नवीन भागात मी वेद दामले तुमचा सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. सकाळी सकाळी मी उठले नाही तोपर्यंत मला हक्काल्याने इकडे शनी भरू, कारण सकाळी सकाळी होत होतं पावसाचं वातावरण. तर आता सध्याकडे पाऊस पडता, कधी किती वाजता पाऊस पडता काय सांगू शकत नाही. तर आता मला टेन्शन येईल रतांब्यांचा आणि बांधलेला होता छत, त्याच्यात वाटतं का रात्रीचं पावसाचं पाणी भरलं तर चुकीचा बांधला गेला. तर रतांबे कसे बनवतो त्याचं पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला येतो, तो बघूसाठी करा चॅनलला सबस्क्राईब. तर ह्या बघायला होता आणि त्या बघून मी एडिट करू लागलं. तर बघा चुकीचं बांधल्याप्रमाणे त्यातून पाणी गळतं. आता माझं लॉजिक आहे का? मग काय मी एकटोच माझा 2 मिनिटाचा फुकटातला भाषण बडबडलंय जा की सायन्सवर शिकलेला होता. आणि मग आता मी इलंय परड्यात बांबूचे काठी शोधूक. मित्रांनो, मी पहिल्यांदाच छत बांधलेलं आहे आणि त्यामुळे जो इंजिनिअरिंग पास झालेला मित्र होतो त्यांना मग काय सांगलेलं आहे, त्यांना प्लॅन काढून दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे बांधलेलं आहे. त्याचे हे परिणामत मग काय मी बांबूच्या काठी उकललं आणि माझ्या इंजिनिअरिंग नापास झालेल्या मित्राला कॉल लावलं आहे. त्यांना मग सांगलं की पुढच्या साईडने उतार कर, म्हणजे त्या छतातनं पाणी खाली आहेत. तुम्ही कधी छत बांधलंच की नाही मग कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यात बघून मग सांगा की काय सुधारणा करू होया की नको होता. आणि मी आता चढलोय वरती आणि काठी घालूक लागल्या त्या छतात. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आपला येतो रतांबे कसे बनवतात म्हणजे त्याची सोला कशी बनवतात तर बघूसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आत्ताच्या व्हिडिओत एवढाच, भेटूया एका नवीन व्हिडिओ करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि असाच प्रेम ठेवा.